ज्या बँकेने कर्ज दिलं होतं त्या बँकेचं नाव आहे DHFL. त्या बँकेने सिगतेला लोन दिलं आणि त्या झालेल्या स्कॅम मध्ये DHFL चे मालक जे आहेत ते आताही माझ्या माहितीप्रमाणे ते तुरुंगात आहेत. आणि स्कीम बंद झाल्यानंतर संस्थेच्या माध्यमातून आम्ही हायकोर्टात उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्या याचिकेमध्ये आम्ही आमचं जे म्हणणं आहे की या ठिकाणी योजना पूर्ण करण्यासाठी आम्हाला नवीन बिल्डरला नियुक्ती करण्याचे अधिकार द्यावेत. त्याचप्रमाणे जे थकीत भाडे आहे हे भाडे देखील आम्हाला मिळालं पाहिजे अशी आमची मागणी होती. या अभय योजनेच्या अंतर्गत DHFL कंपनी ज्यांनी ऑप्शन मध्ये घेतली त्या पिरामलनी या ठिकाणी पुढाकार घेऊन या अभय स्कीमच्या अंतर्गत ही योजना सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकार आणि SRA तयार दिले. आणि हे दिल्यानंतर आम्ही ठामपणे संस्थेच्या माध्यमातून 13-2 ऑर्डर असेल, हेरिंग असेल किंवा ऊर्जा मंत्रालयामध्ये झालेल्या हेरिंग मध्ये सातत्याने आम्हाला थकीत भाडं मिळालंच पाहिजे याच्यासाठी आम्ही आवाज उचलला आणि त्यानुसार थकीत भाडे देण्याचे आदेश हे देखील पारित झालेले आहेत. आणि आपल्याला आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगतो की लवकरच आम्हाला सर्व झोपडीधारकांना थकीत भाडे मिळणार आहे. राहिला विषय रामदास कदम यांनी जे काही आरोप लावलेले आहेत त्यात खास करून माझा उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांना ज्यांनी कोणी माहिती दिलेली आहे ती चुकीची माहिती दिलेली आहे, ती अर्धवट माहिती दिलेली आहे. त्याच्यामुळे रामदास कदम यांनी याचा पूर्ण अभ्यास करावा आणि अभ्यास करूनच या विषयावरती आरोप लावताना विचार करून बोलावा. त्यांनी जे आरोप लावलेले आहेत त्या आरोपामध्ये काही झोपडीधारकांनी त्यांना ऍफिडेव्हिट दिलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्या ऍफिडेव्हिट मध्ये त्यांनी खास करून उल्लेख केलेला आहे की अनिल परब आणि संजय कदम यांनी शाखेमध्ये झोपडीधारकांना बोलावून 1 वर्षाचं भाडं देऊन त्यांची घरं खाली केलेली आहेत. त्याची संख्या 8,000 आहे. मुळात या ठिकाणी या योजनेमध्ये 1600 घरं आहेत, 1652 घरं आहेत. मग हे 8,000 कुठून आले? दुसरा विषय की ज्यांना आम्ही भाडं दिलेलं आहे 850 लोक, त्या सर्वांना 2 वर्षाचे ऍडव्हान्स चेक दिलेले आहेत. 3,75,000चा पहिला आम्ही 2 वर्षाचं भाडं दिलं. त्याच्यानंतर 4,12,000चे पुन्हा त्यांना चेक दिले. असं 1 वर्षाचं घर भाडं देऊन कोणालाही खाली केलेलं नाहीये. जर असं त्यांच्याकडे माहिती असेल तर त्यांची नावं जाहीर करावी. ऍफिडेव्हिट त्यांनी जे काही 17-18 जणांच्या सह्या दाखवलेल्या आहेत त्या 17-18 जणांची नावं त्यांनी जाहीर करावी. त्यांचे संमतीपत्र आमच्याकडे आहेत, त्यांना दिलेले चेक जे आहेत त्याची झेरॉक्स कॉपी आमच्याकडे आहेत, त्यांच्या खात्यामध्ये ते वर्ग झालेले याची देखील माहिती आमच्याकडे आहे. तर त्याप्रमाणे आम्ही त्यांना उत्तर देऊ. उल्लेख भारतात ठेवण्याचे आरोप रामदास कदम यांनी असा देखील आरोप केला की निवडणूक झाली त्यावेळेस त्या ठिकाणी 100 सभासदांना बुलेट वाटप केलं. मी येतो त्याच्यावरती. संस्था ही 2018 मध्ये पहिली निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये संपूर्ण पॅनल बहुमताने निवडून आलं. बहुमत म्हणजे काय की 19च्या 19 मेंबर हे किमान 700-800 मतं घेऊन या ठिकाणी जिंकून आलेले आहेत. जे आमच्या विरोधामध्ये पॅनल उभं होतं त्यांचं डिफॉल्ट जप्त झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2022 मध्ये निवडणूक झाली, पंचवार्षिक निवडणूक झाली 22 आणि 23. यामध्ये देखील संपूर्ण पॅनल 19च्या 19 हे तेवढ्या त्याच्यापेक्षा जास्त मतांनी 700-750 मतं घेऊन या ठिकाणी पॅनल 100% जिंकून आलेलं आहे. याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी जे रहिवासी आहेत यांना आमच्यावरती संपूर्णपणे विश्वास आहे. आणि त्यांनी जो आरोप केलेला आहे की 100 बुलेट बाईक काय वाटलेले आहेत, 100 बुलेट
कुठे वाटलेले आहेत, कोणाला वाटलेले आहेत, कधी वाटलेले आहेत, त्याचे पुरावे रामदास कदम यांनी द्यावेत. परंतु रामदास कदमने हा जो उल्लेख केला, खरोखरच भविष्यामध्ये माझ्या हातून 100 बुलेटचं वाटप व्हावं, मी माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या हातून 100 बुलेट वाटावं, अशी माझी देखील मनापासून आता इच्छा झालेली आहे. आणि त्यातली एक बुलेट नक्कीच मी रामदास कदमच्या घरी त्यांना गिफ्ट म्हणून पाठवून देईन. कारण एवढा माझा महाराष्ट्रामध्ये उदो उदो रामदास कदमने केलेला आहे, त्यांचे देखील आभार आपल्याला मानावे लागतील. दुसरा त्यांनी आरोप केलेला आहे की अनिल परब हे उद्घाटनाला उपस्थित होते. अनिल परब हे आमचे या विभागाचे विभाग प्रमुख आहेत. मी या विभागामध्ये शाखा प्रमुख होतो. मी आता विधानसभेचा प्रमुख या ठिकाणी काम करत आहे. आणि अनिल परब साहेब यांचा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही जिथे जिथे बोलू तिथे तिथे ते येत असतात. परंतु अनिल परब साहेब कुठच्याही भूमिपूजनाला या ठिकाणी आलेले नाहीयेत. आमची गुढीपाडव्याला सत्यनारायणची महापूजा असते, वर्षातला एक चांगला मोठा कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाला संध्याकाळी 10:30 वाजता अनिल परब आलेले आहेत. भूमिपूजन रात्री 10:30 वाजता होत नाही. जर कुठे झाला असेल तर ते सांगा. उगाच काहीतरी खोटे फोटो कोणीतरी दिलेले असतील, ते फोटो तुम्ही मीडिया समोर दाखवून विनाकारण कारण नसताना बदनामी करू नका. चौथा विषय त्यांचा माझ्या माहितीप्रमाणे जो होता, आठच झालं. या ठिकाणी आपल्याला एक माहिती देतो की लॉकडाऊन ज्या वेळेला झालं होतं आणि त्या लॉकडाऊन मध्ये 850 लोक जी बाहेर होती, काही रहिवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्यांना भाड्याने रूम मिळत नव्हते, त्यांच्याकडे पैसे नव्हते. काही या ठिकाणी फार गरीब परिस्थितीमध्ये राहणारे रहिवासी होते. संस्थेच्या माध्यमातून आम्ही 250 लोकांना या ठिकाणी राहण्याची व्यवस्था त्यावेळेला केलेली आहे. तर रामदास कदमला आणि त्याचे बगलबच्चे जे आहेत त्यांना एवढी जर आस्था असती तर त्या लोकांना तेव्हा मदत केली असती, तर आम्ही समजलो असतो की तुमचा काहीतरी चांगला उद्देश आहे. परंतु ज्यांना आम्ही राहण्याची व्यवस्था केली त्यांना या लोकांनी 2022 मध्ये महानगरपालिकेने नोटिसा काढल्या. म्हणजे यांचे विचार केवढे वाईट आहेत बघा, की मदत करायची नाही, परंतु आरोप असे करायचे की एखाद्याला, सर्वसामान्य माणसाला ते खरे पण वाटून जातात. आणि म्हणून मी रामदास कदम यांना सांगेन की आपले जे बगलबच्चे आहेत, आपल्याला जे माहिती देत आहेत, हे माहिती देणाऱ्यांची पहिली वस्तुस्थिती समजावून घ्या की ते त्या लायकीचे आहेत का या ठिकाणी. आणि जर असते तर त्यांना 2 निवडणुकांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हार पत्करावी लागली नसती. त्याच्यामुळे इथले सर्व जे नागरिक आहेत, हे संस्थेवरती त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि आम्ही पुढच्या आठवड्यापासून थकीत भाडे ते देखील द्यायला आम्ही सुरुवात करणार आहोत. रामदास कदम यांनी असा आरोप केलेला आहे की या ठिकाणी सततपणे 8,000 झोपडीधारक होते. त्यांना संपूर्ण मराठी वस्ती होती. त्या मराठी कुटुंबियांना आपण बेघर केलेलं आहे, त्यांचं भाडं देखील थकवलेलं आहे. यासोबतच या ठिकाणी ज्या लोकांचं भाडं थकवलं होतं त्यांना पुन्हा या ठिकाणी 5-5 लाख रुपये घेऊन या ठिकाणी झोपड्या बांधण्याची परवानगी. पहिले तर 8,000 झोपडीधारक या ठिकाणी नाहीत आहेत रहिवासी. 1652 आहेत. त्यातले 850 लोक 4 वर्षाचं 2 वर्षाचं भाडं घेऊन ते बाहेर निघून गेलेले आहेत. परंतु ज्या ज्या वेळेला जे बाहेर लोक गेलेले आहेत त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत, त्या अडचणीला आम्ही संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे त्या रहिवाशांच्या सोबत आहोत. माझ्या माहितीनुसार ज्यांना ज्यांना मेडिकलची गरज होती त्या वेळेला देखील आम्ही 1 लाख 2 लाखाचे चेक त्यांना स्वतःहून दिलेले आहेत. त्यांच्यासाठी आम्ही उभे राहिलेलो आहोत. साधारण 100-125 लोकांना आम्ही आतापर्यंत बिल्डर नसताना त्यांना आम्ही मदत म्हणून वेळ काढण्यासाठी त्यांना तेवढे पैशाची मदत केलेली आहे. 250 लोकांना या ठिकाणी पुन्हा अकोमोडेट केलेलं आहे की त्यांची खरोखर बाहेर राहण्याची परिस्थिती नव्हती, असं त्यांना आपण त्या ठिकाणी आणलेलं आहे. त्याच्यामुळे जे काय आरोप रामदास कदम करतायत ते आरोप करताना खरी सत्य वस्तुस्थिती ही जाणून घ्यावी आणि त्याच्यानंतरच आपण आरोप करावेत. कारण असं काही असतं तर पुन्हा एकदा एवढ्या मोठ्या मताधिक्याने
या संस्थेचं पॅनल निवडून आलं नसतं. तेव्हा तुमच्यावर त्या पद्धतीने आरोप केले तुम्ही खरंच गुन्हा काढताय त्या संदर्भात काही न्यायालयात जात आणणार डिफर्मेशन वगैरे असं काही फाईल करणार असतं त्याच्यावर हो, ते मी आता माझ्या वकिलाला मी सांगितलेलं आहे आणि आपण ते त्याची सुरुवात केलेली आहे की कोणी येणार आणि काही कारण नसताना आरोप करणार बिनबुडाचे, तर त्यांना आपल्याला कायद्याने नोटीस देणं, कायद्यामध्ये त्यांना घेऊन जाणं ही माझी स्वतःची प्रोसेस सुरू झाली. तुम्ही आता म्हणालात की आमदार कदम यांना थोडीतरी चुकीची माहिती देत चुकीची माहिती देणारे कोण आहेत त्यांचा तुम्ही पर्दा फाश करणार. नाही नाही, ते तेवढ्या लायकीचे पण नाही आहेत ना. लायकी लागते एखाद्याची, त्या 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 विषयाचं आपल्याला बोलायचं नाही. त्यांनी त्याचा अभ्यास करावा की त्यांना कोणी माहिती दिली. आम्ही तसं समोर येऊन बोलणारे आहोत आणि ह्या विषयावरती जर डिबेट करायचं तर रामदास कदमनी समोर यावं, मी पण येतो समोर. तुमच्या सर तुमच्या पक्षीय म्हणजे तुम्ही शिवसेना उद्धव पक्षीय राजकारणामुळे कुठेतरी हे आरोप प्रत्यारोप केले जातात आणि संस्थेचं नाव यामध्ये घेतलं जातंय का ओढलं जातंय का त्यांच्याकडनं ओढलं जातंय. कारण मी एक पदाधिकारी आहे, परंतु मी इथला रहिवासी आहे आणि मी ज्या ठिकाणी माझं घर आहे, माझं लहानपण गेलेलं आहे, तिथल्या संस्थेच्या त्यांच्या सोबत राहणं, त्यांना मदत करणं हे मला वाटत नाही कुठे चुकीचं आहे. मी काय दहिसरला राहत नाही ना, मी तर इथेच राहतो. माझं घर आहे स्वतःचं, माझं NHR मध्ये पात्र घर आहे. त्याच्यामुळे मला पूर्ण या वसाहतीचा विकास करणं हे पहिल्यापासून माझं स्वप्न आहे आणि ते मी पूर्ण करणार. सर तुम्ही म्हणताय की रामदास कदम यांना कोणतरी कुठे माहिती देतोय मात्र त्यांच्याकडनं सुद्धा प्रतिक्रिया आलेली की त्यांचं म्हणणं की प्रेमनगर मधल्या काही लोकांनी त्यांना प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांना ही सर्व माहिती दिली आणि त्या प्रतिज्ञापत्रामध्ये सर्व माहिती होती. हो, माझं तेच म्हणणं आहे की जे त्यांच्याकडे 17-18 जण गेलेले आहेत, ते जे काय दाखवत होते ऍफिडेव्हिट, एक तर त्या ऍफिडेव्हिट आमच्याकडेही आलेल्या आहेत, झेरॉक्स कॉपी अगोदर नोटरी करून आलेली आहे, नंतर सह्या घेतलेल्या आहेत. ते जे सह्या घेतलेल्या आहेत ते खरोखर झोपडीधारक आहेत का बाहेरचे कोण आहेत? त्याच्यामुळे रामदास कदमनी त्यांची नावं जाहीर करावी आणि ते जाहीर केल्यानंतर त्यांना किती लाखाचा धनादेश दिलेला आहे, त्यांच्याकडनं लेखी संमतीपत्र आम्ही घेतलंय की नाही घेतलंय हे आम्ही खुलासा करू या ठिकाणी. आम्ही आमच्यावरती समजा हे काय 10 वर्षाचा प्रोजेक्ट आहे, या 10 वर्षामध्ये आम्ही जर चुकीचं केलं असतं तर जुहू पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आमच्यावरती एकतरी संस्थेवरती माझ्यावरती एकतरी गुन्हा नोंद झाला असता. असेल तर जाऊन आपण माहिती घ्या. जर जोर जबरदस्ती झाली असेल, बळजबरी झाली असेल किंवा एखाद्या शाखेमध्ये जर बोलवून त्यांचं जर आपण बळजबरीने घर खाली केलं असेल तर त्याची तक्रार 10 वर्षात एकतरी व्हायला पाहिजे होती. मराठी माणसाला बेघर केल्याचा आरोप गंभीर होता मराठी माणसाला बेघर केलं कुटुंबीय मराठी प्रेमनगरमध्ये कुटुंब जे आहेत यांना जर आम्ही बेघर केलं असतं तर 2022-23 मध्ये आमचं पॅनल निवडून आलंच नसतं ना. आम्हाला मतदान कोणी केलं? 1652 लोकांनी केलं. त्यातलं मतदान झालं किती? 800 पावणे 800 मतदान झालं. त्यात आम्हाला 750 मतदान आहे. एकतर्फी आहे. आणि जर प्रोजेक्ट थांबला तरी लोक आमच्यावरती विश्वास ठेवतात. याचा अर्थ तुम्ही समजा की रहिवासी आमच्या सोबत आहेत आणि जे काय 17-18 850 मधून 17-18 जणांनी ज्या सह्या दिल्या आहेत त्यांची नावं जाहीर करा असं मी सांगतोय. ते कधी अनिल परबना भेटले होते, कधी मला भेटले होते, तेही त्यांनी जाहीर करावं. संस्था मजबूत आहे या ठिकाणी. मग ते बुलेट कोणाला दिली त्याची नावं जाहीर करा. पालिका होऊ शकतं ना, होऊ शकतं. बघा, आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत, आम्ही काय फार हवेमध्ये नाही आहोत, आम्ही जमीन पकडून आहोत. त्याच्यामुळे बाकीच्यांना काय धास्ती लागली असेल, निवडणुकीचे काय लागलं असेल, कोणाला काय स्वप्न पडत असतील तो त्यांचा प्रश्न आहे, आपला प्रश्न नाहीये ना. हो, ऍडव्होकेट सुजय नामे माझे वकील आहेत, ते तसं तयारी करतायत आणि त्यांचं आपण डिफॉर्मेशन कोर्टामध्ये आपण घेऊन जाऊ. सहाना ग्रुप कडून अनिल परब यांना 2-2 मर्सिडीज धारक असा आरोप देखील रामदास कदम यांनी. नाही, त्याचं उत्तर परत साहेब देतील ना, माझ्यापर्यंत काय आलेलं नाहीये. कदम साहेब तुमच्यावरती आरोप रामदास कदमांनी केले तुम्ही सर्व आरोपांचा खंडन येणारी प्राधिकरणामार्फत चौकशी गरज वाटते. बऱ्याच चौकशी झाल्या त्याच्यामध्ये आतापर्यंत. बरेच जणांनी चौकशा लावलेल्या आहेत, अनेक चौकशा लावलेल्या आहेत.
त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही. याचा अर्थ आम्हाला माहिती आहे की आम्ही सकाळी उठून लोकांना काय पाहिजे, त्यांची काय गरज आहे, ह्याच्यासाठी आम्ही आमचा दिवस घालवतो. त्यामुळे आमच्याबरोबर लोक आहेत, रहिवासी आमच्या सोबत आहेत आणि आम्ही रहिवाशांसोबत आहोत. याच्यात असं असू शकतं. नाही नाही नाही, दुरून काही संबंध नाही आणि अशा व्यक्तीबरोबर मला जोडायचे पण नाही संबंध. त्याच्यामुळे आम्ही कडवट कडवट शिवसैनिक, निष्ठावंत शिवसैनिक आहोत, मावळे आहोत आम्ही रायगडचे. त्याच्यामुळे अशा गद्दारांसोबत आमचं नाव जोडून घेणं हे देखील आमच्यासाठी फार वाईट असल्यासारखं असेल. आता त्यांना कोण काय सांगतो, कोणाला काय याच्यामध्ये काय स्वार्थ आहे, हे आम्हाला त्यातली काही कल्पना नाहीये. मग तो कोणीतरी त्यांच्याकडे जाऊन खोटी बातमी देऊन या ठिकाणी संजय कदमला डॅमेज करता येईल का, संस्थेला डॅमेज करता येईल का, ह्या योजनेमध्ये शिरकाव करता येईल का, असं काहीतरी त्यांचे मनाचे हे असू शकतात मनसुबे. रामदास कदमला मला असं वाटतंय की त्याला याच्यात काही रस नसेल, परंतु इथले जे काय त्याचे कार्यकर्ते असतील त्यांना फार प्रचंड याच्यामध्ये रस आहे आणि ते गेली 10 वर्ष त्याच्यासाठी फडफड करतायत. परंतु त्यांना काय त्याच्यामध्ये त्यांच्या मनासारखं काय होत नाहीये. कारण आम्ही प्रत्येक रहिवाशांसोबत आहोत, आज नाही आहोत. आमचं लहानपण या ठिकाणी गेलेलं आहे. त्याच्यामुळे योजना ही वेगळा विषय, परंतु त्यांच्या सुखादुःखामध्ये जाणं, त्यांच्या सोबत राहणं हे माझ्याकडून सातत्याने गेली अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आहे. याच्यामध्ये बरेच नेत्यांनी उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु इथले रहिवासी हे प्रचंड त्यांचं मनोबल असं आहे की बाबा नाही, इथे संजय कदम जो आहे किंवा ही संपूर्ण संस्था जी आहे ही त्यांच्याबरोबर सुखदुःखामध्ये उठणारी बसणारी आहे आणि हे त्यांचं चांगलं करू शकतात हे त्यांना माहिती आहे. तेच म्हणलं की त्यांचे जे काही इथे राहणारे बगलबच्चे असतील, त्यांचे काही सहकारी असतील, त्यांचे जे काय असतील कोण, त्यांचा इंटरेस्ट जास्त असेल आणि मग कोणाला तरी मध्ये घेऊन येऊन आपला इंटरेस्ट साध्य होतोय काय म्हणून ते रामदास कदमला याच्यामध्ये खेचत असेल, असं माझं मत आहे. रामदास कदम बरोबर आम्ही कधी भेटलो नाही. रामदास कदमचे आमचा कधी दुरून संबंध आलेला नाहीये. तो काय करतो, घोटाळे काय करतो, त्याचं त्याला माहिती आणि मीडियाला माहिती. परंतु आमच्या योजनेशी त्यांचा काहीच दुरून संबंध आतापर्यंत आलेला नव्हता. आता अचानक का आलं ते त्यांच्या बगलबच्च्यांना माहिती आहे. कुठेच नाहीये. असते तर कुठेतरी दिसलं असतं ना, कुठेतरी कागदावरती कुठेतरी दिसलं असतं की बाबा आर्थिक आहेत. मी कडवट शिवसैनिक आहे, एक चांगला कार्यकर्ता आहे. मी इथल्या संपूर्ण लोकांशी जुळलेला आहे. जमिनीवरती माझे पाय आहेत आणि त्याच्यामुळे परब साहेब हे प्रत्येक कार्यकर्त्याच्या मागे खंबीर उभे राहणारे आहेत. हा त्यांचा स्वभाव आहे आणि आम्हाला ज्या ज्या वेळेला ज्या ज्या अडचणी होतात त्या अडचणींसाठी उभे राहतात.